माणूस तयार झाला का नाही आणि कवा तर न गाडी दारात रेडी ठेवल्या. आरा निघतच होतो. चला निघूया. थांब 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 थांब. अरे तुझ्यासाठी स्पेशल आणले मी. काकडे आणल्या, गाजर आणले, चिवडा आणले, तुला सांगतो मग चकल्या आणल्यात, अजून बिस्किट आहेत, अजून लय काय काय. अरे जाताना प्रवासात खाय नको का म्हणून आणले. अरे वा. मंजिरी, सत्याशी बोलशील ना तू? तसं वचन दिले तू काल मला. एकदा का सत्या माझ्याशी पहिल्यासारखं बोलायला लागलं ना का मला लई बरं वाटेल बघ. तुझे लई उपकार होतील माझ्यावरती. आणि एकदा का सत्याचा माझ्या विश्वास बसला का नाही का मग मी नाही सत्यात सत्य तुला कसं ह्या घरातनं बाहेर काढतोय का नाही ती बघ. बोलशील ना त्याच्याशी? वाघमारे निघायचं ना? वाघमारे, मम्मी काय सांगत होती तुमच्या कानात? काही नाही, प्रवासात काळजी घ्या म्हणत होत्या. नक्की? का तुम्हाला पूस लावत होती की पोराची समजूत काढ म्हणून? सत्या, आता एक लेक नाराज असल्यावर एक आई काय करणार? तू जरा त्यांच्या जागी उभं राहून बघ. एक संधी द्यायला काय हरकत आहे? वाघमारे ढिगाण संध्या दिलं तिला आजपर्यंत, पण प्रत्येक वेळी तोंड कशी पडलोय मी. आणि आता तुम्हीच नाही, देवानं जरी मला येऊन सांगितलं ना तरी माफ करत नसतोय मी त्याला. सत्या, हे बघ, असं देवदर्शनाला जाताना उगाच हा वाद नकोय आता. आणि तसंही जेव्हा आपण प्रवासाला निघतो ना तेव्हा चेहऱ्यावर आनंद असावा. मंजू, चला. चल चल नाही, कालापाट ट्रॅव्हल्स कडनं तुम्हीच आलाय ना? काला पण. हा, हे आहेत नवरा नवरी. नवीन लग्न झालंय, देवदर्शनाला जायचंय यांना. तर गाडी व्यवस्थित चालवा, व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या. हा सत्या, म्हणजे चल बसा काढ. चला या, हॅपी जर्नी. कुठं गेलंस? शी, आई आई आई. रे, कशा पाय आवाज देतेस ग? आणि हे काय, कशा पाय सगळं कपाट बाहेर काढलेस तू? आई, मी माझे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट मार्कशीट इथं ठेवलं होतं आणि आता सापडणं झालंय. अगं माझा इंटरव्ह्यू आहे, तिथं काय दाखवू मी त्या लोकांना? नीट ठेवायचीस ना तू, सारली असशील कुठे तरी. आई, मी कागदपत्रांच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करत नाही. मी इथंच ठेवले होते माझ्या नेहमीच्या कप्प्यात. मला वाटते कोणीतरी इथनं हलवलंय. तू हात लावलेलास का कपाटाला? या नाही, मी नाही हात लावला. मग आत्ते, ए आत्ते, लवकर इकडे या. आत्ते, कशाला आवाज देते का? ती लग्नात लग्न देते, तिच्या मागं मागे यायला लागतं ना, पळायला नको म्हणून. तिला आता पायाचा अटॅक असं म्हणजे? आत्ते, काल दिवसभर तुम्ही दोघंच घरात होता ना? हा, इथं माझ्या कपाटात ना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट होते माझे, मार्कशीट वगैरे होते. हात लावलेलास का तू कपाटाला? बाया 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 बाया, आता माझे पच्चीस माझ्यावर घ्यायला लागली म्हणल्यावर काय म्हणायचं? त्या घरात वाईट जरी काय चुकीचं घडलं का नाही तरी मी संधी माझ्यावर संशय घेते. ती मान्य आहे मला,
माझ्याकडनं एकदा चूक झाली हा. एकदा हा म्हणजे किती नवी होऊन दे म्हणून काय प्रत्येक टायमाला माझंच चुकलं असं असतंय, असं नसतंय ना. त्याचं काय माहिती का, काय नाही एकदा कानपड्या नाव पडलं ना की ते असं बोलणारच. हा म्हणून काय एवढं बोलायचं असतंय वितवा. आई आता मी या बाईची बडबड ऐकत बसायची का मला शिर होतंय तो जरा जास्त होतंय कळेल असं बोलू नको. मी बी तीच म्हणत्या हे जरा जास्तीच होतंय. आता तुमच्या करामतीच एवढे आहेत, त्याला आम्ही तरी काय करायचंय. हा बघ आमरे, तुला काय सांगते बघा मी आता, मान्य आहे मला तुझं समजा समजा पटतंय, पण तिथं जर समजा सोनं नाणं असतं, पैसा असतं तर मी तिथं गेली असते की शोधाय उचकाय समजा घ्यायला. पण तुझं कागदपत्र घेऊन मी काय करू, त्याच्यावर काय पेटवून माझी मिसरी बाजू, काय फायदा आहे माझा सांग बरं. अगं तुला काही फायदा जरी नसला ना तरी ते पेटवून तुला आनंद होईल ना, त्रास झाला. शांत हो की जरा, कशाला वाद घालतेस. थांब जरा, मी शोधते तुझ्या फायली कुठे ठेवल्यात त्या. आई अगं लवकर ग. काय झालं एवढं कसलं आरडा झालं आणि हे काय अमरे, हे अमरे काय केलं आता मम्मी पप्पांनी. मी नाही काय केलं. अरे डीजा, माझे ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट होते ना, मार्कशीट वगैरे, ते सगळं मी इथल्या कपाड्यात ठेवलेलं माझ्या नेहमीच्या कप्प्यात. पण अरे अचानक गायब झाले, मला आता इंटरव्ह्यूला जायचंय, काय करू तिथं, काय दाखवू, काय सूचना झालंय बघ. अयो आता एक मिनिट, अवरे तुझ्या मोबाईल मध्ये सॉफ्ट कॉपी असेलच की, त्याची प्रिंट मारून घे. हा बरोबर बोललास बघ, एकदम बेस्ट आहे. आता त्याच्याच प्रिंट काढते आणि त्या सबमिट करते, आणि जेव्हा ओरिजिनल लागतील तेव्हा मग बघू पुढचं पुढं. पण डीजा, ते कपाट कुणीतरी उचकटलंय हे नक्की, आणि ते कुणी उचकटलंय ना हे कळालंच थोड्या दिवसात. गिरिजा, तू बी ना तिच्या बरोबर, ती रिक्षाला सोडल तुला. कसं आहे, एका रिक्षात दोघं बसले तरी भाडं तेवढंच लागतं आणि तेवढीच सोबत होईल ना. काय नको, मला दुसरीकडे काम आहे. चालतंय की